मित्रांनो, 5 वर्ष 316 कोटी रुपये खर्च आणि एकही रेल्वे रोड टाकला नाही. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प 16,000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने 5 वर्षांपूर्वी जाहीर केला होता. राज्य सरकारने आपला वाटा म्हणून 1,000 कोटी रुपये महारेलकडे जमा केले होते. आता हा प्रकल्प महारेलकडून काढून थेट रेल्वेकडे सोपवण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितलं, हा प्रकल्प व्यवहार्य नाही. त्यात नारायणगावच्या NCRA संस्थेचा विरोध, मार्ग बदलण्याचा वाद आणि रेल्वे बोर्डाने दिलेली मान्यताही रद्द. आता राज्य सरकारने 684 कोटी रुपये परत मागितले आहेत, पण उरलेले 316 कोटी ते भूसंपादनात गेले आणि त्यावर सरकारने पाणी सोडलं. जमीन ताब्यात पण रेल्वे नाही. हा पैसा जनतेचा होता. तुम्हाला काय वाटतं? हा प्रकल्प खरंच होईल का? कमेंटमध्ये सांगा. आणि असे सरकारी प्रकल्प ट्रॅक करायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.